स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जाहिराती अजून यायच्या आहेत, परंतु जाहिरातीच्या संदर्भातील ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडी संदर्भात आपण अपडेट देतो आहे. तसेच पहिल्या टप्प्याच्या संदर्भातील येणाऱ्या जागा त्या किती असणार आहेत आणि कधी येणार आहेत आणि कोणत्या कोणत्या आस्थापनांच्या जागा येणार आहेत याचं स्पष्ट वक्तव्य आणि विश्वसनीय माहिती मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण जी माहिती देणार आहोत ती माहिती दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात आहे. पहिल्या टप्प्याची माहिती आपण दिलेली आहे की 9 ते 12,000 जागा या पहिल्या टप्प्यामध्ये येतील आणि पहिल्या टप्प्याच्या आस्थापना सुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता दुसरा जो टप्पा आहे या टप्प्याच्या जागा ज्या असणार आहेत त्या किती असणार आहे आणि कशा भरती केली जाणार आहे आणि त्यात आपला रेशो जो आहे तो रेशो कसा असणार आहे आणि सध्या शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ज्या काही शासनाच्या माध्यमातून नवीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ताकीद देण्यात आलेली आहे संस्थांना की जाहिराती द्यायला पाहिजे अशा संदर्भातील हे अपडेट आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपण जाहिरातीची वाट बघत आहात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जाहिरातीची वाट कधी जाहिरात येतील या संदर्भात वेगवेगळे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली जात आहे, परंतु काही तांत्रिक अडचणी, कारण ही जी भरती प्रक्रिया आहे ही सहज होत नाही, तर सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या तांत्रिक अडचणीच्या असतात. ज्यात रोस्टर क्लिअर असेल, संच मान्यतेचं असेल, समायोजनाची प्रक्रिया असेल, नंतर ज्या ज्या आस्थापना आता आपल्याला जाहिराती देणार आहेत त्यांच्या संच मान्यतेत ते क्लिअर आहे की नाही आहे, आयुक्तांची विषय, या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की जो पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन सेल्फ सर्टिफाय जे तुम्ही केलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की हा टप्पा जो असणार आहे पहिला टप्पा. मग पहिल्या टप्प्यामध्ये काय, तर पहिल्या टप्प्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे. झेडपी, नफा, मनपा आणि स्वामी जी संस्था आहे किंवा मग आपली रयत शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या जागा या ठिकाणी भरल्या जातात. आता दुसरा जो टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्याच्या दृष्टीनं विचार करायचा आहे की ज्यांना सरासरी गुण आहे पहिल्या टप्प्यामध्ये, जे टॉपचे गुण आहेत, ज्यांना चांगले गुण आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये जातील विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये. परंतु ज्यांना कमी गुण आहेत किंवा ऍव्हरेजली गुण आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची जी निवड आहे ती निवड कुठे होईल, तर विथ इंटरव्ह्यू मध्ये होईल. विथ इंटरव्ह्यूचा रेशो किती आहे, 1:3, म्हणजे एकाच तीन विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले जाणार आहे. आणि त्याचे सुद्धा ESOP माध्यमातून नवीन जी काही नियमावली देण्यात आलेली 100 मार्क्सची नियमावली, जे तुमचे टेटचे गुण आहेत, नंतर तुमचे शैक्षणिक जी अर्थ आहे ती, नंतर तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन आहे त्याचे सुद्धा गुण त्या ठिकाणी घेतले जाणार आहे. या माध्यमातून ही 100 जे गुण आहेत आणि इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा, मुलाखत सुद्धा तुमची घेतली जाणार आहे 10 मार्काची. अशा पद्धतीने हे 100 गुणांनुसार तुमची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. कारण तुमचे गुण जे आहेत ते कुठे पाठवले जाणार आहेत, शिक्षण आयुक्तालया किंवा शिक्षण उपायुक्त संचालनालयाला पाठवले जाणार आहे आणि त्या माध्यमातून किंवा शिक्षण अधिकाऱ्याला पाठवले जाणार आणि तेच तुम्हाला तुमची निवड करणार आहेत हे विथ इंटरव्ह्यू मध्ये. तर या ज्या जागा आहेत या जागा जास्तीत जास्त येणार आहेत का, तर शासनाच्या माध्यमातून एक समिती सुद्धा बसवण्यात आलेली आहे. कारण नेहमीच शिक्षण संस्था ज्या आहेत, अल्पसंख्याक शिक्षण संस्था सोडून इतर ज्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्था दुसऱ्या बाजूने मार्गाने कायम पवित्र पोर्टलवर बोट ठेवून काय करत होत्या, स्वतः कुठून ना कुठून तरी 2 ते 3 शिक्षक भरती करत होते आणि कायम सांगत होते की पवित्र पोर्टल बंद होतं, पवित्र पोर्टलला आम्ही ज्या वेळेला जाहिराती द्यायला घेतलो त्या वेळेला चालत नव्हतं किंवा अपलोड झाले नाही, अशा सर्व चुका आणि या सर्व गोष्टी सांगत होते, खोटे कारण सांगत होते. आणि आता मात्र या सर्व याला काय केलेलं आहे, बंदी घातलेली आहे आणि त्यांनी ताकीद दिलेली आहे की तुम्ही जर दुसऱ्या मार्गाने जर या ठिकाणी शिक्षक भरती कराल किंवा तुम्ही जर जाहिराती देणार नसाल पवित्र पोर्टलला तर आपली मान्यता सुद्धा आम्ही रद्द करू. त्यामुळं या खासगी संस्था ज्या आहेत त्या खासगी संस्था घाबरलेल्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त जागा येण्याचे चान्सेस आहे. ही संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, ज्यांना 120 किंवा 130 अबो मार्क्स आहेत ते सर्व विद्यार्थी विथ इंटरव्ह्यू मध्ये जर लागले, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जर लागले तर जो कट ऑफ कमी येणार आहे असं मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे. कट ऑफ कमी येणार आहे म्हणजे 110, 115,
म्हणजे 100 पर्यंत जो काही एसटीचा कट ऑफ असेल किंवा एससीचा कट ऑफ असेल किंवा एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ असेल तर हा कुठे येऊ शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो हा विथ इंटरव्ह्यू मध्ये येऊ शकतो. आणि अशा वेळेला तुम्हाला ती संधी आहे. या जागा ज्या काही असणार आहेत त्या जागेमध्ये ही संधी म्हणजेच कॉम्पिटिशन तुमच्या कॅटेगरीनुसार कमी असेल, तुमच्या माध्यमानुसार कमी असेल, तुमच्या एज्युकेशन नुसार कमी असेल आणि तुम्हाला मिळालेल्या गुणानुसार कमी असेल, त्यावेळेला मात्र विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. आणि याच माध्यमातून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बनणार आहात. मग खासगी संस्थांच्या ज्या शाळा आहेत या शाळा सुद्धा भरमसाठ आहे. 9 ते 10 हजार पेक्षा जास्त ही सुद्धा भरती येणार आहे. म्हणजे 12-13 हजार ती भरती म्हणजे पहिला टप्पा आणि पुन्हा 12-13 हजार हा टप्पा, अशा पद्धतीनं ही जी भरती आहे 25,000 पर्यंत ही संपूर्ण भरती जाणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना एव्हरेजली मार्क आहे, कमी मार्क्स आहेत, त्यांनी विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जरी नाही त्यांचा कट ऑफ बसत असेल पण विथ इंटरव्ह्यू मध्ये आपला कट ऑफ नक्कीच बसणार आहे. या एक प्रामाणिकपणा सांगतोय. काही विद्यार्थी मला मेसेज करतात, म्हणजे टेक्स्ट मेसेज करतात किंवा काही व्हॉट्सअपला मेसेज करतात की सर मला जर या गुणामध्ये जर माझं मार्क्स झाले, म्हणजे यामध्ये जर माझी निवड झाली तर पैसे तर द्यायला लागेल. विद्यार्थी मित्रांनो तो तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला किती गुण आहे आणि तुम्हाला त्याची शिक्षणाधिकाऱ्याच्या बाजूने निवड होते का, तुमच्या त्या 100 गुण आहे त्याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळते का, यातून तुम्हाला त्या तिघाही जणांना ती संस्था काय करते, संस्था चालक काय करतो, संस्थाचा संचालक काय करतो यावरती डिपेंड असेल. पण यात पैशाला आळा बसलेला आहे. जिथं 20 लाख 30 लाख रुपये हा रेट शिक्षकांचा असायचा तो मात्र आता एसटीचा विद्यार्थी असेल मिळत नाही म्हणून जागा रिक्त राहण्यापेक्षा ते काय करतात, अजून पुन्हा 5 वर्ष भरती होत नाही म्हणून ते जो 10 लाख 15 लाखाचा रेट आहे तो मात्र कमी झालेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे ते वशिला जरी घेत असतील परंतु ते त्या पद्धतीने कमी करतात की काय करतात हा तो त्यांचा लुकआउट असणार आहे, तो त्यांचा प्रश्न असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कमी जरी मार्क्स असले तरी आपण शिक्षक बनणार आहात हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. हा दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात जागा आणि इतर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.